नमस्कार. जय श्रीराम, जय संविधान. या दोन्ही घोषणा मी एकदाच देतोय, म्हणजे संविधान आणि श्रीराम या दोन्हीच्या विषयी माझ्या मनामध्ये आदराचीच भावना आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, यात कोणतंही दुमत असण्याचं कारण नाही. बाबासाहेबांनी संविधान लिहिलं म्हणून बाबासाहेबांनी संविधान आपण लिहिलं म्हणून आपल्या विचारांच्या अनुयायांना, अन्य विचारांना शिव्या देण्याचं स्वातंत्र्य दिलेलं नाहीये. बाबासाहेबांनी मागासलेल्या लोकांच्यासाठी, पिचलेल्या लोकांच्यासाठी, गांजलेल्या लोकांच्यासाठी काही कवच दिलं असेल, तर त्या कवचाचा दुरुपयोग करून दुसऱ्याच्या श्रद्धास्थानावर आघात करावा ही शिकवण दिलेली नाहीये. कृपया असं करून बाबासाहेबांची विचारधारा आणि बाबासाहेबांचं संविधान निर्मिती याचं महत्व मातीमोल करू नका. मला आजकाल नवी फॅशन आली आहे. बाबासाहेबांचं नाव घ्यायचं आणि हिंदू देवता, हिंदूतली जाती, जाती प्रथा आणि ब्राह्मण यांना शिव्या घालायच्या. हे नवं फॅड आलंय. एखाद्याला कायद्याने तुम्हाला उत्तर देता येत नाही म्हणून वारंवार तुम्ही त्याचा अपमान करत असाल, तर कधीतरी तो माणूस कायद्याचा विचार न करता चेकाळून उठून कुठली कृती करू शकतो, एवढं लक्षात ठेवायचं. रोजच काहीतरी ऐकतोय. कधी हिंदू देवता, कधी ब्राह्मण, कधी हिंदुत्व, याच्यावर आघात करणारी पानसट आणि फालतू वाक्य रोजच गायली चालली. त्या बदलापूरच्या पोरीचं वाक्य तर सगळ्या जगाने ऐकलंय, मला ते ऐकवायचं नाहीये. रेल्वेत काय, गाड्यात काय, कुठे काय, वाटेल तिथे हिंदूंना, हिंदूंच्या श्रद्धास्थानांना शिव्या. रामायणामधला एक प्रसंग खूप भावविभोर करणार आहे. माता शबरी आपल्या घरी राम आएंगे या विश्वासाने बसलेल्या, त्यांचे ऋषी, त्यांचे गुरु मातंग ऋषी यांनी राम येतील आणि तुझा त्या दिवशी उद्धार होईल हे सांगितलेलं. ती वृद्धा आपला इष्ट येणार आहे म्हणून रोज रामचंद्रांच्या वाटेत फुले टाकून वाट पाहते आहे. एके दिवशी रामचंद्र येतात. शबरी मातेने दिलेली उष्टी बोरं सुद्धा आनंदानं स्वीकारतात आणि या शबरीच्या आश्रमात काही काळ निवास करून, तिचा उद्धार करून, रामचंद्रांची भेट झाली, माझ्या आयुष्याची ती कर्तव्यता झाली असं म्हणून माता शबरी आपला देह या सृष्टीत विलीन करून टाकतात. ही भावविभोर करणारी कथा आम्ही ऐकतो. रामचंद्र आणि माता शबरी यांच्याविषयी आम्ही नतमस्तक होऊन जातो. पण एक नालायक उपटसुंभ बसमध्ये, रेल्वेमध्ये असल्या कविता गात शबरी मातेला बदनाम करण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही काहीच करू शकत नाही. ऐका जरा ते. अति सुंदर होती त्या गरीबाची शबरी, रामाने केली म्हणे बळजबरी, जरा शोधून पाय डाग रामाला हाय, जरा शोधून पाय डाग रामाला हाय, माझ्या भीम सूर्याला डागच नाही. पाहिलं हो. या विषयात एक गोष्ट तरी लक्षात ठेवायची होती. हिंदू देवता म्हणून क्षत्रिय रामाला शिव्या घालायच्या आणि तुमचं काहीच नुकसान होणार नाही याची खात्री तुम्हाला आहे. पण माता शबरी ज्या भिल्ल जातीतल्या आहेत, आदिवासी आहेत, या आदिवासी म्हणजे अनुसूचित जमातीतल्या आहेत. अट्रॉसिटी हा कायदा अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आहे. अनुसूचित जातीचा माणूस अनुसूचित जमातीवर असे अश्लाघ्य आरोप करणार असेल तर त्या कायद्याअंतर्गत कारवाई करता येऊ शकते, याचं जरासही भान असू नये याचं वाईट वाटतं. कारवाई गेली खड्ड्यात. किमान आपण
ज्या समाजामध्ये वावरतो त्या समाजातल्या एका अनेक वर्षापूर्वी घडलेल्या आदराच्या प्रसंगाबद्दल या अशा स्वरूपाची वक्तव्य करणं नादानपण आहे ना. बरं, हा पुढे त्याच्याच गाण्यात बाबासाहेबांचं नाव घेतोय, तेही ऐका. जरा शोधून पाय डागरामाला हाय, माझ्या भीमसूर्याला डागच नाही. पाहिलं, शबरी मातेचा अवमान करा हे बाबासाहेबांनी सांगितलं होतं का हो? का बाबासाहेबांचं नाव घेऊन सतत 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 बाबासाहेबांनाच मान खाली घालावी लागेल अशी वेळ आणताय? याआधी बाबासाहेबांची गाणी म्हणून पोट भरणारी एक गायिका आहे, दिदी कोणती तरी, कसली दिदी मला माहित नाही. दिदी म्हणावं की नाही असा प्रश्न पडतो, कारण आपल्या बहिणी अशा नसतात हो. या दिदीनी ज्या स्वरूपात देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीचा उद्धार केलाय ना, तोही ऐकवतो. 2 वर्षाच्या पोरीवर बलात्कार झाला. ही मोदी सरकार फाशी देईल का? मी तर म्हणतो इमानदारीच्यानं त्या बलात्कार करणाऱ्याला सांगतो, कोण्या पोरीवर कोण्या माय बहिणीवर बलात्कार केल्यापेक्षा ना या देशाचा मुख्यमंत्री जो आहे ना देवेंद्र फडणवीस, त्याची बायकोला माल बनवून फिरते, त्या बायकोवर बलात्कार करणं. पाहिला, म्हणजे बाबासाहेबांच्या वारसा चालवणार असू, संविधान सांगणार असू, तर हे बोलायचा अधिकार आहे. ती बदलापूरची पोरगी रामचंद्रांच्या विषयात काय बोलते आणि संविधानाचा कसा उदो उदो करते तेही बघा. ये सब किसने दिया है भैयो? बाबासाहेबांनी दिलंय. राम कोण आहे? कोण आहे राम? कोण आहे राम? गांडीत टाका त्या रामाला. हाय तरी का राम? असेल तर सांगा बरं का. आम्ही कुठे माहितीये का? आम्ही अशा गावात जिथे रामाला मानतात आणि तिथे आम्ही काय करतोय? संविधान भाई, संविधान. पाहिलं, हे सगळं पाहिल्यानंतर संविधानाने असा दुसऱ्याचा अवमान करण्याचा, दुसऱ्याला गात घालण्याचा, कुणावर काय अजून बोलण्याचा असा अधिकार दिला आहे का, हा माझा प्रश्न आहे. आणि जर असेल तुमच्या डोक्यात तसं, तर प्रत्युत्तर देखील तसंच मिळू शकतं, एवढं लक्षात ठेवा. आणि सरकारला माझी विनंती आहे, शबरी मातेचा अनादर केला म्हणून धार्मिक भावना दुखावल्याचाही गुन्हा दाखल व्हावा आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत सुद्धा यावर गुन्हा दाखल व्हावा. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज